तुम्ही जॉब सोडताना असा काय विचार केला, काय थॉट प्रोसेस होता आणि काय प्लॅनिंग केलं? मग वेगळं काय करायचं, काहीतरी आपल्याला वेगळं असायला पाहिजे. मग मागच्या 10 वर्षामध्ये कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये काम करत जाणवलं की केमिकल्स खूप मोठा पार्ट रोल करतात आणि त्यांचा रोल एवढा मोठा आहे आपण ॲज्युमच करू शकत नाही. एखाद्याला 0 ते 15 कोटीपर्यंत बिझनेस घेऊन जायचा आहे. मला वाटतं ह्याच्यात तुमची स्टोरी पण आहे आणि हा बिझनेस कसा घेऊन जायचा याचं मला आन्सर हवं आहे. 0 ते 15 कोटीची जर्नी काही सोपी नाही. बिझनेस स्टार्ट करायचा इथंच आपल्याला महाराष्ट्रीयन व्यावसायिकांना पहिली अडचण येते. का चालू करायचं? एवढं चांगलं चाललंय ना तुझं. चांगले कनेक्ट किंवा राईट कनेक्ट आपण जे म्हणतो, तर एकतर ते फाइंड आउट कसे करायचे, कुठून करायचे, कस्टमर रिटेन करण्यासाठी अशा आपण काय गोष्टी केल्या? पहिली गोष्ट तर तुमचं कम्युनिकेशन तुमच्या क्लायंट बरोबर कसं आहे. राईट. ओके. तुमचं कम्युनिकेशन जेवढं चांगलं इफेक्टिव्ह तुम्ही क्लायंट बरोबर ठेवाल तेवढं रिटेन्शनला फायदा होतो. ज्यांना असं वाटतं की यार काम नाही आहेत मार्केटमध्ये, जॉब नाही आहेत मार्केटमध्ये, असं. सो मला सांगा की आपल्या इंडस्ट्रीमध्ये काय अपॉर्च्युनिटी आहेत ज्यामुळे लोकांना फायदा होईल, आपल्यासोबत कनेक्ट होतील ते तुमच्यासोबत, असं काही आहे का? मार्केटमध्ये काम न करण्याला काहीच काम नाही. माझ्यासारखे जरी अजून 500 गोपाळ तयार झाले ना तरी मार्केटला खूप स्कोप आहे. आजच्या आपल्या लीड टू सेलच्या बिझनेसवर बोलू काय या सिरीजमधील नवीन पॉडकास्ट आपण घेऊन आलोय. तुमचं विजन काय आहे, तुम्ही कशी कंपनी रन करताय, तुम्ही कुठल्या लेवलपर्यंत घेऊन जायचा प्रयत्न आहे, तुमचं मिशन काय, विजन काय, हे सगळं म्हणजेच बिझनेस आहे. त्यामधले जे चॅलेंजेस आहेत ते आपण कसे फेस करणार आहोत, कसे सॉल्व्ह करणार आहोत. आणि मला असं वाटतं की आता हे सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत. आपण बुक वाचू शकतो, आपण लोकांना ऐकू शकतो. ज्यांनी हे या बिझनेसमध्ये किंवा त्यांच्या बिझनेसमध्ये, इंडस्ट्रीमध्ये जे काही चांगलं काम केलेलं आहे, इन केस ऑफ नंबरमध्ये चांगलं काम केलं आहे, सेल वाढवला आहे, बिझनेस एक्सपान्शन चांगल्या लेवलला झालेलं आहे. सो आपण यांच्याकडनं शिकूयात. मला असं वाटतं की या 1 तासाच्या पॉडकास्टमध्ये मी आणि आपले जे आजचे गेस्ट आहेत त्यांच्याकडनं आपण त्यांचा थॉट प्रोसेस जाणून घेऊयात, माइंडसेट जाणून घेऊयात. आपल्या बिझनेससाठी कसा या पॉडकास्टचा उपयोग होईल हे पण आपण बघूयात. आणि तुम्हाला या पॉडकास्टबद्दल कसं वाटलं ते तर तुम्ही सांगालच, बट नवीन काही क्वेश्चन्स तुम्हाला ॲड करायचे असतील तर करू शकता. सो आपल्या या सिरीजमध्ये आज आपण इन्व्हाइट करतोय गोपाल एडके सरांना. ते डायरेक्टर आहेत रायझिंग सन केमिकल सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे. सरांचा आज बिझनेस टर्नओव्हर आहे ऑलमोस्ट 15 कोटीच्या वरती. आणि इथंपर्यंत ते कसे आले ना, त्यांची स्टोरी तर जाणून घेऊयातच, बट त्यांच्याकडून 15 कोटीपर्यंत कसं जायचं हे पण जाणून घेऊयात. सो तुम्हाला तुमचा बिझनेस अशाच लेवलने ग्रो करायचा असेल तर हा पॉडकास्ट पूर्ण बघायचा आहे. सो आपण वेलकम करूयात आपल्या पॉडकास्टमध्ये गोपाल सरांना. वेलकम सर लीड टू सेलच्या या पॉडकास्टमध्ये, या नवीन सिरीजमध्ये. सो आपलं भरपूर वेळा डिस्कशन झालं आहे, बट मी म्हणतो की तुमचं एक इंट्रोडक्शन द्या, म्हणजे आज आपण पुढे जाऊयात या पॉडकास्टला घेऊन. येस सर. धन्यवाद सिद्धांत. आणि तू मला बोलवास. आपलं बऱ्याच दिवसापासून चालू होतं आपण भेटायचं आणि पॉडकास्टवरती काम करायचं म्हणून. येस. पण आज आपला योग जुळून आला Yes, आणि आपण आता याच्यावरतीच काम करतोय. येस सर. सो तुमच्याबद्दल आणि तुमच्या बिझनेसबद्दल थोडक्यात सांगायचं. मी स्वतः एक सिव्हिल इंजिनियर आहे. 1996 माझा डिप्लोमा कंप्लीट झाला आणि मग विविध कंपन्यांमध्ये कामं केली ॲज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून. आणि 2017 रोहन बिल्डर्समधून मी जॉब सोडला ॲज अ क्वालिटी हेड. ओके. रोहन बिल्डर्समध्ये मी 10 वर्ष काम केलं क्वालिटी डिपार्टमेंटला. आणि ज्यावेळेस सोडलं डिपार्टमेंट त्यावेळेला एकच हे होतं की बाबा आपण काय करणार पुढे जाऊन, त्याच लाईनमध्ये आपल्याला काम करायचं. त्या लाईनमध्ये आम्हाला ती कन्स्ट्रक्शन केमिकलची ही फील्ड आम्हाला त्याच्यामध्ये चांगली सापडली की काही फ्युचरमध्ये त्याला खूप जास्त स्कोप मला दिसला. आता कन्स्ट्रक्शन केमिकल्स काय आहे हे आपण पुढे जाऊन घेऊ, जसे तुम्ही प्रश्न विचारला त्याच्यामध्ये. आता ह्यामध्ये महत्त्वाचं असं की कन्स्ट्रक्शन फील्डमधला एक्सपिरियन्स खूप माझ्याकडे आहे. आजच्या तारखेला जवळपास 26-27 वर्षाचा एक्सपिरियन्स झाला माझा. तो 7-8 वर्षाचा माझा कन्स्ट्रक्शन केमिकल्स सप्लायमधला एक्सपिरियन्स झाला. आणि मागचे 10-12 वर्ष त्याच्या आधीचे वापरण्यामध्ये झाला. म्हणजे केमिकल वापरायचे आणि मग विकायचे, हे दोन्ही मधला एक्सपिरियन्स माझ्याकडे आहेत. आणि आता आम्ही कन्स्ट्रक्शन केमिकल्समध्ये ऑलमोस्ट सगळ्या प्रकारचे कन्स्ट्रक्शन केमिकल्स विकतो. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की कन्स्ट्रक्शन केमिकल म्हणजे काय. तर कन्स्ट्रक्शन केमिकल हे खूप मोठं फील्ड आहे. म्हणजे आता मी ज्या कंपनीबरोबर काम करतोय त्या कंपनीचे 6,500 प्रोडक्ट्स कन्स्ट्रक्शन केमिकल्समध्ये. म्हणजे कन्स्ट्रक्शन कुठलं जे चालू होतं त्याच्या स्टार्टपासून एंडपर्यंत सगळ्या कामात केमिकल वापरलं जातं. एव्हरीथिंग इज केमिकल. म्हणजे काम चालू झालं तुमचं, सुरुवात खोदाय, खड्डा खोदला की ते खड्ड्याच्या सॉइल स्टॅबिलायझेशनला केमिकल्स लागतात. त्याच्या कॉन्क्रीट बनवण्यासाठी केमिकल्स लागतात. कॉन्क्रीटला स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, कॉन्क्रीट वॉटरप्रूफ बनवण्यासाठी केमिकल लागतात. बरोबर. त्याच्या बेसमेंटसाठी वॉटरप्रूफिंगसाठी केमिकल लागतात. कॉन्क्रीटमध्येच बऱ्याच प्रकारचे केमिकल लागतात. त्याच्यानंतर वॉटरप्रूफिंगसाठी केमिकल लागतात. वॉटरप्रूफिंग आपण बघतो की बऱ्याच टीव्हीवरती ॲड येतात की 1-2 प्रोडक्ट्स वापरा की तुमचं वॉटरप्रूफिंग होत होतं.
असं कधीच होत नाही. हा ना. आपण भाज्या बनवतो सगळ्या घरामध्ये, एक दोन मसाल्यात भाज्या होतो का? नाही होत. नाही होत. प्रत्येक भाजीला मसाला बनवतो ना, हो. तसं प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी वेगवेगळे केमिकल्स लागतात. हा, आणि क्वांटिटी पण. क्वांटिटी चेंजेस होते ना. क्वांटिटी प्रत्येक वेळेला तुम्हाला ते डिसाईड करावं लागते. क्वांटिटी राईट. काय वापरताय, कसं वापरताय, त्याच्यासाठी Right. तुम्हाला ते त्याचं अनालिसिस करावं लागतं. आणि मग केमिकल्स हम्म. खूप मोठा प्ले करतो हा केमिकल्स. ना. आणि आपल्या रिक्वायरमेंट्स चेंज होत गेल्या सगळ्या. बरोबर. सुरुवातीला बैठे बंगले होते, हम्म. आता हायरेस्ट हाऊस झाले. मानवर करून आपण पडायला येतो पण बिल्डिंग संपत नाही. खरे. 100 मजल्याचे झाले आता बिल्डिंग सर, आता सगळे. एवढी वर्ष झालं तुम्ही काम करताय. येस, ही इंडस्ट्री आता एकतर पहिले तुम्ही जॉब चालू असताना, चांगला जॉब चालू असताना सोडला करेक्ट, ऑब्व्हियसली. आणि जॉब सोडणं म्हणजे खूप मोठी रिस्क असते. करेक्ट. पण मी हे म्हणेल की तुम्ही जॉब सोडताना असा काय विचार केलात, काय थॉट प्रोसेस होता आणि काय प्लॅनिंग केलं? आणि दुसरं आहे की या इंडस्ट्रीमध्ये आलात तर ही इंडस्ट्री कधीपासून आहे आणि किती मोठी इंडस्ट्री आहे? खूप मोठे प्रश्न झाले दोन्ही पण. आता जॉब सोडताना मी अशा पोझिशनला पोहोचलो की आता मी क्वालिटी हेड झालोय. त्याच्या पुढं डेझिग्नेशन बदलतील, पण पोस्ट तीच जाणार की क्वालिटी हेड. बघायचं क्वालिटीच आहे. पुढे जाऊन करणार काय, कुठल्याही कंपनीचं स्विच केलं तर पोस्ट तीच असणार आहे. ओके. मग वेगळं काय करायचं, काहीतरी आपल्याला वेगळं असायला पाहिजे. मग मागच्या 10 वर्षामध्ये कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये काम करत जाणवलं की केमिकल्स खूप मोठा पार्ट रोल करतात कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये. आणि त्यांचा रोल एवढा मोठा आहे आपण ॲज्युमच करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आम्ही एक प्रोजेक्ट केला वाघोलीमध्ये. आम्ही टर्कीची टेक्नॉलॉजी आणली होती तिथं. ओके. आणि आपण नॉर्मली बघतो की स्लॅब कास्ट झाला की 7 दिवसानंतर 8 दिवसानंतर त्याला खोलतात. आम्ही 12 तासात खोलायचो. म्हणजे जे काम तुमचं 7 दिवसांनी होणार आहे ते तुम्ही 12 तासात करताय. बापरे. म्हणजे तुमच्या कन्स्ट्रक्शन फील्डला किती मोठा स्पीड भेटतोय. एवढा स्पीड तुम्हाला भेटायचा त्याच्याशिवाय कन्स्ट्रक्शन केमिकलशिवाय पर्याय नाही. जर मोठ्या डेव्हलपमेंट करायचं असेल, तुम्हाला मोठी कामं करायची असेल, हायराईज बिल्डिंग्स तुम्हाला बांधायचे, टॉवर्स बांधायचे असेल, तुम्हाला डेव्हलपमेंट फास्ट करायला पाहिजे. प्रोजेक्ट तुमचे कम्प्लीट व्हायला पाहिजे. त्यासाठी फक्त एकच गोष्ट आहे की कन्स्ट्रक्शन केमिकल्स. मग त्याचे फॉर्म्स वेगळे वेगळे आहेत. काही त्याला मग तो आपला गॅप तो आपण फाइंड आउट हा तो गॅप फाइंड आउट आपण म्हणता त्याला की बाबा कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये कुठलं केमिकल कुठं कसं वापरायचं आणि ते का वापरायचं ते सगळे मी आधी वापरून बसलो होतो. राईट. त्यामुळे मला ते सांगता चांगलं येतं की बाबा हे प्रॉडक्ट तुम्हाला वेगळं लागणार आहे. रिक्वायरमेंट अनालिसिस करून मग आम्ही प्रॉडक्ट सजेस्ट करायचं काम त्याच्यावरती आम्ही मेजरली चालू केलं. आणि ही इंडस्ट्री कधी चालू झाली तर ही इंडस्ट्री म्हणता येईल की शिवाजी महाराजांच्या काळात पण होतीच. हा ना. फक्त त्याला कन्स्ट्रक्शन केमिकल म्हणत नव्हतं आपण. ओके. कारण आपण जर बघितले किल्ले, गड किल्ले आपण कुठले बघितले तर समुद्राच्या काठीचे किल्ले दगड झिजून गेले पण त्याचे जॉईंट्स बाहेर आलेले आहेत. त्याच्या आतमध्ये त्यांनी लीड भरलेलं आहे. लीड भरायचं म्हणजे काय, वेगळ्या पद्धतीचं काम आहे ते. चुन्याचा जो काय राळा भरायचा सगळे त्या अगोदर चुन्याबरोबर वेगळे केमिकल्स, गुळ वगैरे टाकून ते बनवायचे, वेगळं रसायन बनवायचे ते आणि ते त्याच्या जॉईंट्समध्ये भरायचे जेणेकरून ते भक्कम राहायचं वर्षानुवर्ष, शेकडे वर्ष. तर त्याला तिथपासून सुरुवात आहे. आणि त्याला कन्स्ट्रक्शन केमिकल्स म्हणायचं हे आता आपण म्हणतोय. नवीन लँग्वेज. कारण त्यावेळेस ते फॉर्म्युलेशन वेगळे होते. राईट. वापरायचे सगळे तेच, पण आता त्याला हळूहळू वेगळं वेगळं रूप येत गेलं त्याच्यामध्ये आणि काही ॲडव्हान्समेंट येत गेले. त्यावेळेस वॉल्स तुमच्या 2-2, 3-3 फुटाच्या व्हायच्या, आता 6 इंच 4 इंचावरती आलेत. जागाच भेटत नाही आपल्या वॉलची थिकनेस कमी करणं भाग झालं त्याच्यामध्ये. मग त्याला कशी स्ट्रेंथ द्यायची त्याच्यावरती सगळ्यांनी काम केलं. असे वेगवेगळे फॉर्म्स येत गेले त्याच्यामध्ये. आणि मग कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री म्हणलं तुम्ही कधी पासमुळे त्याचा उगमच नाही झालेला. राईट. ते सुरुवातीपासून आहेतच. राईट. कारण ह्युमनची नीड चेंज होत गेली. बरोबर. त्याच्या रिक्वायरमेंटनुसार त्यांनी वेगवेगळे ऍक्टिव्हिटी डेव्हलप केल्या. राईट. आणि 19व्या शतकामध्ये काही फ्रेंच कंपन्या, काही इटालियन कंपन्यांनी याच्यावरती मेजर जास्त रिसर्च केला आणि त्याला कन्स्ट्रक्शन केमिकलमध्ये आपण त्याला नाव दिलं त्यांनी. जबरदस्त. सो म्हणजे तुम्ही रिस्क अनालिसिस एक महत्वाचा पार्ट, आणि मी याच इंडस्ट्रीमध्ये का जायचं ह्याचा अभ्यास, आणि मला वाटतं की मग तुम्ही ती इंडस्ट्री चूज केला आणि केवढी मोठी इंडस्ट्री. करेक्ट. सो मला पुढे विचारायचं आहे, आता आपला बिझनेस ऑलमोस्ट 15 कोटीचा टर्नओव्हर करताय तुम्ही. सो मला हे म्हणायचं की एखाद्याला जर 0 ते 15 कोटीपर्यंतचा बिझनेस घेऊन जायचा आहे तर मला वाटतं ह्याच्यात तुमची स्टोरी पण आहे, आणि हा बिझनेस कसा घेऊन जायचा याचं मला आन्सर हवं आहे आणि ह्या सगळ्यांना त्याचा आन्सर हवं आहे. 0 ते 15 कोटीची जर्नी काही सोपी नाही. कारण बिझनेस स्टार्ट करायचा इथंच आपल्याला महाराष्ट्रीयन व्यावसायिकांना पहिली अडचण येते. का चालू करायचं, एवढं चांगलं चाललंय ना तुझं, कशाला सोडायचं. कॉमन प्रश्न आहे. कशाला सोडायचं. येस. त्यासाठी तुम्हाला घरातून चांगला सपोर्ट लागतो. माझी बायको म्हणली तुम्ही करा जॉब सोडा, काय अडचण नाही, आपण करू मॅनेज. वा.
बायकोनी सपोर्ट दिल्यावर मग आम्ही व्यवसायात उतरलो. आणि सुरुवातीला काही काळामध्ये जॉब चालू पण होता आणि व्यवसाय पण चालू होता असं, पण ते जमलं नाही. मग पूर्णपणे जॉब सोडून दिला, पूर्ण लक्ष केंद्रित केलं. वर्षभर सिच्युएशन असं होतं की महिनाभरामध्ये मी एकच बिल बनवायचो, एकच क्लायंटला सर्व करायचं. त्यावेळेस खूप मोठा प्रश्न पडायचा मला की अरे महिनाभरामध्ये तू फक्त एकच बिल करतोय, एकाच क्लायंटला सर्व करतोय, मग तू करतो काय महिनाभर? एवढी चांगली नोकरी सोडून, चांगला पगार सोडून तू आला आणि करतोयस काय? आणि हे कम्युनिकेशन चालू झालेच असतील आजूबाजूला. नाही, लोक म्हणायचे ना. मग वेळ घालवायचा कसा? तर चांगल्या ऑपॉर्च्युनिटी मला भेटल्या त्यावेळेला. सिम्बॉयसिसमध्ये मी PG कोर्सेसला पण मी तिथं एक्सटर्नल प्रोफेसर म्हणून कन्स्ट्रक्शन केमिकल्स होते, आपण त्याच्यावरती काही लेक्चर सेशन्स केले. ती पण ऑपॉर्च्युनिटी भेटली आपल्याला. आणि त्याचबरोबर मग आमचे प्रोडक्ट्स त्यावेळेस आम्ही एकच प्रोडक्टवरती काम चालू केलं होतं, ते होतं कॉन्क्रीट ॲडमिक्सर्स. कारण माझा खूप मोठा हातखंडा होता त्याच्यामध्ये. मग कॉन्क्रीट ॲडमिक्सर्सवरती काम चालू केलं आणि कॉन्क्रीट ॲडमिक्सर अप्रूव्ह करायला कमीत कमी 1.5 महिना लागतो. म्हणजे एक क्लायंटकडे जर तुम्ही काही ट्रायल्स केले, त्याच्या सॅम्पलिंग केलं, तर त्याचा रिझल्ट येऊन अप्रूव्ह वर्क ऑर्डर, परचेस ऑर्डर यायला 1 ते 1.5 महिना कमीत कमी लागायचा. ही प्रोसेसच एवढी मोठी होती की पहिल्या वर्षभरामध्ये मला काय क्लायंट वाढवायला जमत नाही. म्हणजे 1 वर्षामध्ये माझी हार्डली 20-25 बिलं बनली होती 1-2 क्लायंट करताच. मग नंतर हळूहळू काय म्हणतो त्याला आपण, पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतो तसं झाला तो विषय. मग काही कनेक्ट चांगले मिळाले, मित्रांच्या गाठीभेटीमधनं मला चांगले कनेक्ट मिळाले आणि मग आमचं रोलिंग चालू झालं त्याच्यामध्ये. मग चांगले कॉन्ट्रॅक्टर्स मिळाले, त्यांच्याबरोबर आपण कॉन्क्रीट ॲडमिक्सरचा बिझनेस वाढवला. आणि काही अपॉर्च्युनिटीज आल्या आपल्याला की ज्यामध्ये कॉन्क्रीट ॲडमिक्सर सोडून बाकीचं काही आपल्याला करता येते का त्यासाठी. माझ्या मित्राने मला म्हटलं की तू माझं जागा घे, गोडाऊन म्हणून तू वापर. तर त्या नारायण भोसलेंकडनी मला जागा मिळाली आणि त्याच्या जागेवरती आजही माझं गोडाऊन चालू आहे. असे मला मित्रांनी खूप चांगली सपोर्ट केली त्या बिझनेस वाढवण्यासाठी. काही मित्र, संतोष बेगडेसारखे मित्र आहेत, त्यांनी मला बिझनेस वाढवण्यासाठी मला त्याचे चांगले कनेक्ट करून दिले त्यांच्याकडच्या कॉन्ट्रॅक्टर्सकडे. आणि मग बिझनेस वाढत गेला. नवीन नवीन प्रॉडक्ट्सवरती आम्ही काम करत गेलो. आमचा एकच अजेंडा होता की आपल्याला फक्त प्रॉडक्ट्स विकायचे नाहीयेत. कारण प्रॉडक्ट विकणारे आजच्या तारखेला मार्केटमध्ये खूप लोक आहेत. आपलं काहीतरी वेगळा USP असायला पाहिजे. मग आम्ही प्रॉडक्ट विकताना सांगायचो क्लायंटला की ते वापरायचं कसं, आणि वापरताना तुमची चूक झाली तर त्याला कसं रियुटिलाइज करायचं, त्याच्यावरती पण आम्ही गायडन्स द्यायचो. आणि त्यांना पूर्ण एक कम्प्लीट सोल्युशन द्यायचो आम्ही की बाबा तुम्ही आमच्यावर डिपेंडंट झाला तर आम्ही तुम्हाला पूर्णपणे त्या प्रॉब्लेम सेक्शनमधून आम्ही बाहेर काढू. कारण कॉन्क्रीट एक असं आहे ना सिच्युएशन की एका गोष्टीवरती ते डिपेंडंट नाही आहे. सिमेंट बदललं, ॲग्रिगेट बदलले, पाणी बदललं, सँड बदलली, कॉन्क्रीटच्या सगळ्या प्रॉपर्टीज चेंज होऊन जातात. मग ते चेंज झाल्यावर त्याला कसं परत व्यवस्थित लाईनअप करायचं, त्यासाठी आमच्याकडे अभ्यास होता. म्हणून आम्ही, ती टीम पण होती आमच्याकडं, आम्ही त्याच्यावर खूप काम केलं आणि खूप चांगले चांगले प्रोडक्ट डेव्हलप केले कॉन्क्रीट ॲडमिक्सर्समध्ये आणि लोकांना ते सर्व केले, क्लायंटला सर्व केले. काही क्लायंट्स आमच्याकडे असे आहेत मिलेनियम इंजिनियर सारखे, जे 2018 पासून आजच्या तारखेमध्ये आम्ही त्यांना सर्व करतोय. म्हणजे 7-8 वर्ष एकच क्लायंट सर्व करणं ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे सर. एवढं वर्ष क्लायंट रिटर्न राहत नाहीत, पण त्यांना आम्ही त्या सगळ्या सर्व्हिसेस देतो. किंवा तुमची रिक्वायरमेंट काय आहे, त्याच्या अकॉर्डिंगली ते प्रोडक्ट्स आहेत का नाही आहेत. कारण आपण आता बऱ्याचदा बघतो की काही लोकांना खूप क्विक रिझल्ट्स पाहिजे असतात. बरोबर. क्विक रिझल्टसाठी कॉन्क्रीट पण त्यांना काही लोकांना क्विक सेट व्हायला पाहिजे असतं. तर ते क्विक सेट होताना काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याला तुम्ही ओव्हरकम करणार, त्याच्यावरती पण आम्ही बरेच अभ्यासक्रम केले आणि त्याच्यातून बऱ्याच लोकांना त्याचं गाईड केलं. आपण बघतो प्रिकास्ट इंडस्ट्री आता खूप मोठी होत चालली. प्रिकास्टमध्ये पण आम्ही खूप काम केलं त्याच्यामध्ये. कारण प्रिकास्ट आजच्या तारखेला आपण सगळे मेट्रो ब्रिजेस बघतो, सगळे प्रिकास्टचेच आहेत. तर प्रिकास्टमध्ये आपण खूप काम झालेलं आहे. प्रिकास्ट इंडस्ट्रीसाठी लागणारे केमिकल्स आपल्याकडे आपण डेव्हलप केलेले आहेत, त्याच्यामध्ये पण आपण काम करतो. ॲडमिक्सर्स आणि मग नंतर पूर्ण मग वॉटरप्रूफिंग केमिकल्स, ॲडेझिव्हज ह्याची पूर्ण सिरीज आपण सुरू केली आणि मग वेगवेगळ्या क्लायंट्सला आपण त्याची सर्व्हिस द्यायला चालू केली. सो तुम्ही हे सांगत असताना खूप वेळा कनेक्ट्स आणि फ्रेंड्स असं 2 गोष्टी खूप वेळा वापरल्या. सो मला त्याच्यात सोबतचाच प्रश्न आहे की चांगले कनेक्ट्स किंवा राईट कनेक्ट्स आपण जे म्हणतो, तर एकतर ते फाइंड आउट कसे करायचे, कुठून करायचे, आणि त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की कस्टमर रिटेन करण्यासाठी अशा आपण काय गोष्टी केल्या आणि काय करायला पाहिजे लोकांनी. कनेक्ट चांगले किंवा वाईट नसतात.
कनेक्ट तुम्ही कसं त्याला मॅच्युअर करता, त्यांच्याशी तुम्ही कसं डील करता आणि त्याला तुम्ही कसं पुढं फ्युचरमध्ये, कारण हे तुम्ही रिलेशन डेव्हलपमेंटचा हा पूर्ण प्रोग्राम आहे. राईट. तुमचे चांगले जेवढे रिलेशन डेव्हलप होतील तेवढं चांगलं पुढं ते तुम्हाला प्रिफर करतील. राईट. कारण प्रिफरन्ससाठी काय प्रत्येक वेळेला इकॉनॉमीज नसतंच. त्याच्या मागं तुम्ही काय काय ॲडिशनल सर्व्हिसेस देतात, तुम्ही कशा पद्धतीने क्लायंटला ट्रीट करता, हा पण विषय महत्त्वाचा आहे. राईट. क्लायंटला असं वाटायला पाहिजे की मला तुमच्याकडनं सर्व्हिस प्रॉडक्ट घ्यायला पाहिजे, तर क्लायंट तुमच्याकडे रिटर्न राहील. राईट. नाहीतर तुमच्यासारखे खूप आहेत फक्त प्रॉडक्ट विकणार आहे. बरोबर आहे. फक्त प्रॉडक्ट विकण्यात मला स्वतःला इंटरेस्ट नव्हता. आमचा इंटरेस्ट होता की प्रॉडक्ट जे वापरायला देऊ त्याच्यानी भारताची पण ग्रोथ व्हायला पाहिजे. वा. आपण नॉर्मली बघतो की एखादी बिल्डिंग पडली आणि ती जर इंटरनॅशनल न्यूजमध्ये गेली तर ती भारतातली बिल्डिंग पडली म्हणून त्याचं न्यूज होणार आहे, खरं आहे. ती त्या बिल्डरच्या नावाने नाही जाणार. आमचं विजन तेच आहे की ती बिल्डिंग पडू नये किंवा त्या बिल्डिंगला काही मिसॅप होऊ नये, त्या बिल्डिंगमध्ये काही होऊ नये. त्यासाठी आम्ही जे काय प्रोव्हाइड करू, जे काय सर्व्हिसेस देऊ, जे काय प्रोडक्ट सप्लाय करू, त्याचा वापर जास्त चांगल्या पद्धतीने झाला गेला पाहिजे. राईट. त्याची इफिशियन्सी कशी चांगली भेटेल, त्याच्यातून इकॉनॉमी कशी अचीव करता येईल, ह्याच्यावरती आम्ही फोकस करतो. त्यासाठी आम्ही ऑन साईट ऑफ साईट ट्रेनिंग्स पण देतो. कॉन्ट्रॅक्टर्सला, लेबर्सला, प्लांट ऑपरेटर्सला यांना ट्रेनिंग देतो. आमचा फोकस मेजरली ट्रेनिंगवरती आहे. कारण ट्रेनिंग हे एकच माध्यम असे की ज्याच्यातून तुमच्या बिल्डिंग सस्टेनेबल होणार आहेत. राईट. कारण प्रॉडक्ट विकून गेलं तर वापरायचं कसं माहीत नसतं, तर काय कोणी कसं चुकीचं वापरेल, मग त्यातून नवीन विषय चालू होतात ॲक्सिडेंटचे. त्यामुळे आमचा मेजर फोकस ट्रेनिंगवरती असतो. प्रॉडक्ट विकायचं, ऑनसाईट ट्रेनिंग जायचं, त्यांना लेबरला, त्यांच्या सुपरवायझरला वापरायचं कसं कसं नाही त्याची, ह्याच्यावरती पूर्ण फोकस आमचा असतो. सो मग हेच कारण आहे का की रिटेन्शन जास्त होण्याचं? हे म्हणता येईल, हे एक कारण आहे त्यातलं. सो असं मेजरली अजून तुम्हाला असं काय दिसलं की यार ह्या 2 ते 3 गोष्टी अशा आहेत ज्या कस्टमर रिटेन्शन होतील जर तुम्ही या गोष्टी करायला पाहिजे, असं कुठलं? पहिली गोष्ट तर तुमचं कम्युनिकेशन तुमच्या क्लायंट बरोबर कसं आहे. राईट. ओके. तुमचं कम्युनिकेशन जेवढं चांगला इफेक्टिव्ह तुम्ही क्लायंट बरोबर ठेवाल तेवढं रिटेन्शनला फायदा होतो. राईट. क्लायंट फक्त तुमचं कम्युनिकेशन बघत नाही, तुमची सर्व्हिस बघतात, तुमचं टेक्निकल नॉलेज बघतात, तुम्ही काय सर्व्हिस देता ते बघतात, सर्व्हिस आणि तुमची एंगेजमेंट त्यांच्याबरोबर किती लेवलला आहे. राईट. ओके. तुम्ही त्या प्रोजेक्टची नीड बघताय का नाही. बऱ्याचदा अशी माणसं पण आहेत, विकलं की संपला. हा ना. पण आपल्याकडे तसं नाही, आपलं विकल्यानंतर खरं तर चालू होतो प्रोजेक्ट. कारण मला त्याला रिटर्न करायचं पुढे 5-10 वर्ष, मी त्या अँगलने त्याच्याकडे बघतोय. सही आहे. जर मला रिटर्न करायचं त्या समोरच्याला तर मी त्याला बास्केट प्रोव्हाइड करतो माझी. ओके. स्टार्ट जरी माझी एक प्रोडक्टनी झाली तरी मी माझ्या असे बरेच क्लायंट्स आहेत की ज्यांच्याकडे मी 20-25-30 प्रोडक्ट सेल करतो. बरोबर. आणि जिथं माझा सेल जास्त चांगला होतोय तिथं माझा स्टाफ जाऊन तिथं आणखीन चांगली सर्व्हिस देऊ शकतो. कारण एवढे सगळे प्रोडक्ट वापरतायत, त्याचं ट्रेनिंग दिलं तर इफिशियन्सी प्रोडक्टची वाढणार आहे. बरोबर आहे. आणि मग लोकांना वाटतं की अरे बाबा ही माणसं येतात, आपल्याला सांगतात, आणि त्याच्यातून आपलंच प्रोडक्ट सेव्ह होते, लागणारं मटेरियल कमी लागतंय. बरोबर. ही माणसं चांगली आहेत, त्यांचं मटेरियल सेव्ह झालं, त्यांना दिसतंय, त्यांचं सेव्हिंग दिसतं त्याच्यामध्ये, मग ते आपल्याबरोबर कनेक्ट राहतात त्याच्यामध्ये. राईट. कारण आपण त्यांच्या खुर्चीमध्ये बसून त्यांच्यासाठी विचार करतो. सही आहे. फक्त माझं मटेरियल जास्त कसं विकलं जाईल ह्याच्यावर तो फोकस नाही आमचा. राईट. सो अगेन मी म्हणतो की आता सर्व्हिस झाली, एंगेजमेंट झाली, कन्सिडरेशन खूप चांगले झाले कस्टमरबद्दल, पण एक अजून एक पण क्रायटेरिया ना सर, की खूप वेळा लोकांचं असं असतं की कस्टमर चांगले मिळत नाहीत, नाही का, कंप्लेंट असते, क्रेडिटवर पैसे देतात, पैसेच मिळत नाहीत मार्केटमध्ये. मग कम्पॅरिझन पण होतं ना सर, अरे तो मला देतो एवढ्यामध्ये आणि एवढे दिवस क्रेडिट पण देतो, तू देत नाही. सो डिस्ट्रीब्युटर, डीलर आणि एंड कस्टमर चूज करताना तुम्ही काहीतरी फॅक्टर्स ठेवले असतील, असे कुठले फॅक्टर आहेत का, आणि जे सगळ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे? असे खूप फॅक्टर्स आहेत. हां ना. आता कस्टमर चूज करणं हा खूप मोठा ॲनालिसिसचा विषय आहे. खरं. तुम्ही कोणाला सर्व्हिस देताय, कोणाला मटेरियल विकताय, तो कोणासाठी काम करतो, तो ज्याच्यासाठी काम करतो त्याच्याकडं काय फायनान्शियल सिच्युएशन्स आहेत, त्या एंडला पण तुम्हाला बघायला पाहिजे. समजा मी एखाद्या बिल्डरला मटेरियल सप्लाय करतोय, आता आज काय झालं की रेरामध्ये प्रत्येक बिल्डरचं, प्रत्येक प्रोजेक्टचं अकाउंटिंग वेगळं झालेलं आहे. बरोबर. मग त्या प्रोजेक्टला काय झालंय सेल, काय नाही झाला, ते पण बघणं गरजेचं आहे. त्याची जर इन्व्हेंटरी विकली गेली असेल तर तुम्हाला पैसे चांगले देईल, किंवा काही बिल्डर्स असे आहेत की त्यांच्याकडे इन्व्हेंटरी विकली गेली असू दे किंवा नसू दे, ते पेमेंट चांगला मास्टर्स आहेत. ओके. मग आपल्याला ते ABCD कॅटेगरीज मध्ये करायला पाहिजे क्लायंटला. राईट. की कुठला क्लायंट तुम्हाला चांगला सर्व्हिस देतो, कुठला क्लायंट तुम्हाला पेमेंट वेळ देतो, कुठला क्लायंट तुमच्याकडनं जास्त प्रॉडक्ट्स घेतो. ओके. तुम्हाला तुमच्या प्रायोरिटीज ठरवायला पाहिजे, कोणाला कशी सर्व्हिस द्यायची. आणि पॅरामीटर्स ठरवले पाहिजे.
प्रत्येकाचे पॅरामीटर्स वेगळे असू शकतात. राईट. ओके. पण या सगळ्यामध्ये कुठंच तुमची सर्व्हिस खराब नाही होता पाहिजे, तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी कुठं खराब नाही व्हायला पाहिजे, कारण ह्या 2 मेजर गोष्टी आहेत. राईट. तुमचा फोकस प्रोडक्ट क्वालिटी असायलाच पाहिजे. तुम्ही जे काय प्रोडक्ट सजेस्ट करताय ते 100% चांगलंच असायला पाहिजे, कारण ते चुकलं तर परत तुम्हाला कस्टमर उभा नाही करणार. सो हा एकतर मला तर वाटतं चॅलेंजिंग पण टास्क आहे. आणि दुसरं, जर तुम्ही कस्टमर सेगमेंट एकदा जर बघितलं तर मला असं वाटतं की कस्टमर सेगमेंटचे पॅरामीटर आपण ठरवू शकतो प्रत्येक वेळेस. जसं तुम्ही म्हणलात की काय काय पॅरामीटर आहेत, की इन्व्हेंटरी विकली का नाही, किती वर्ष झालं इंडस्ट्रीमध्ये आहे, पेमेंट मार्केटमध्ये काय कम्युनिकेशन आहे त्या व्यक्तीबद्दल. सो तुमचा कस्टमर सेगमेंट कोणता आहे ज्यांना आपण केटर करतो? आपला कस्टमर सेगमेंट सगळा ह्या कॅटेगरीमध्येच विभागलेला आहे, की आता पर्टिक्युलर एक सेगमेंटवरती आपण काम नाही करत. आपल्याकडे बिल्डर्स पण कनेक्टेड आहेत. ओके. ज्यांच्याबरोबर आपण पूर्ण प्रोजेक्टला आपण त्यांना सर्व्हिस देतो, म्हणजे फाउंडेशन पासून पोझिशनपर्यंत लागणारे सगळ्या प्रोडक्टची सर्व्हिसेस देतो. काही कॉन्ट्रॅक्टर्स पण आहेत. आता कॉन्ट्रॅक्टर्स तुमच्याकडनं का घेतात, त्यांना कसं परवडणार, तर त्यांना पण परवडतं, कारण आपले प्रोडक्ट्स असे डिझाईन केलेले आहेत की कॉन्ट्रॅक्टरला पण ते परवडतात. पर स्क्वेअर फूट कॉस्ट कमी होती त्यांची. लोक आत्ता मार्केटमध्ये बघतात की त्यांची पर केजी कॉस्ट बघतात. आम्ही म्हणतो पर केजी नका बघू तुम्ही कॉस्ट, पर स्क्वेअर फूट कॉस्ट बघा, कारण तुमचं बिलिंग स्क्वेअर फुटच होणार आहे ना. ओके. तुमचं बिलिंग क्लायंट कोणी स्क्वेअर फुटच करणार, बिलात केजीमध्ये नाही करणार, तर तुम्ही पर स्क्वेअर फूट कॉस्ट बघा. आम्ही कमीच आहे त्याच्यामध्ये. आता पर स्क्वेअर फूट आणि पर केजी कॉस्टमध्ये कमी कसं पडतं हे मी ह्याच्यातच आमचा हातखंडा आहे. अरे वा. कारण शेवटी जाऊन आपण कॅल्क्युलेशन कशावर करतो, माझं पर स्क्वेअर फूट बिल्डिंगची कॉस्ट काय आली. बरोबर आहे. आणि पर स्क्वेअर फूट कॉस्ट कमी करताना केजीचा विषयच येत नाही. बरोबर. मग तुम्ही किती सिमेंट वाचवलं हा कन्सर्न येतो. शेवटी तो कन्सर्न कुठं येतो की पर स्क्वेअर फूट किती कमी झालं कॉस्टिंग, कुठलं केमिकल किती वापरलं, तुमचं पर स्क्वेअर फूट कॉस्टिंग किती कमी झालं. आपण ते सगळं कमी करू शकतो, इव्हन चांगले प्रोडक्ट्स देऊन. त्याच्यावरती आमचा मेजर फोकस असतो. सो आता सर, ही एवढी मोठी इंडस्ट्री आहे, ठीक आहे ना, आणि ऑलरेडी ही इंडस्ट्री किती ग्रो होती रिअल इस्टेट सेगमेंट तर आपल्याला दिसतंच आहे. सो खूप अशी एक सेगमेंट आहे की ज्यांना असं वाटतं की यार काम नाही आहेत मार्केटमध्ये, जॉब नाही आहेत मार्केटमध्ये, असं भरपूर ठिकाण. सो मला सांगा की आपल्या इंडस्ट्रीमध्ये काय अपॉर्च्युनिटी आहेत, किंवा आपण काय अशी अपॉर्च्युनिटी क्रिएट केली आहे का ज्यामुळे लोकांना फायदा होईल, आपल्यासोबत कनेक्ट होतील ते तुमच्यासोबत, असं काही आहे का? मार्केटमध्ये काम न करण्याला काहीच काम नाही आहे. आता मी बघतोय ना, माझ्यासारखे जरी अजून 500 गोपाळ तयार झाले ना, तरी मार्केटला खूप स्कोप आहे. इव्हन आता आम्ही काही इंजिनियर्स बरोबर आम्ही काम करतोय, त्यांना म्हणतो तुम्ही रिकमेंड करा प्रोडक्ट्स आमचे, किंवा तुम्ही स्वतः जॉब सोडून तुम्ही ह्या फील्डमध्ये या, आम्ही तुम्हाला हेल्प करतो. आम्ही ते अपॉर्च्युनिटी ठेवलेले आहेत, कारण मी ह्याच बॅकग्राऊंडमधून आलोय. आणि आत्ता ह्या फील्डमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमध्ये येऊन कन्स्ट्रक्शन केमिकल सेल करणारे माणसं कमी आहेत. जर सिव्हिल इंजिनिअरनी येऊन जर कन्स्ट्रक्शन केमिकल सांगितले तर जास्त इफेक्टिव्हली लोकांना कळतात, कारण सिव्हिल इंजिनिअरला प्रोडक्ट ॲप्लिकेशन कसं आहे ते माहिती असतं, चुकीचं झाल्यावर काय होतं ते माहिती असतं, ते सगळं तो एक्सप्लेन करतो समोर. ओके. मग समोरच्याला ते लवकर हिट होतं की अरे हां हे रिलेट होतंय. ओके. बाकीचे लोक फक्त प्रोडक्ट विकतात, आपण ते सगळंच पाठीमागचं बॅकग्राऊंड सांगतो त्याला की कुठलं प्रोडक्ट का सिलेक्ट करायचा. त्याचा मोठा रोल प्ले करतात सिव्हिल इंजिनियर्स. त्यामुळे आम्ही म्हणतो की सिव्हिल इंजिनिअरसाठी याच्यामध्ये खूप मोठा स्कोप आहे. कन्स्ट्रक्शन फील्डमधल्या लोकांनी जर विकायला आलात हे प्रोडक्ट, म्हणजे विकायचंच म्हणतं नाही, फक्त आला तुम्ही फक्त जॉब सोडून या फील्डमध्ये या, खूप ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहेत. आम्ही आमच्याबरोबर कितीतरी लोकांना कनेक्शन केलेलं आहे की ज्यांना जॉब सोडून लावून त्यांना आम्ही कॉन्ट्रॅक्टर्स बनवलेले आहेत. ते वेगळे कॉन्ट्रॅक्टिंग करतात. जबरदस्त. कारण ऑपॉर्च्युनिटी आहेत माझ्याकडं, राईट, मी देऊ शकतो त्यांना. सो आपण एक काम करूयात, डिस्क्रिप्शनमध्ये सरांचं लिंक्डइनचं लिंक असेल, आणि दुसरं कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर, आणि इंस्टाग्रामचे वगैरे लिंक्स असतील. सो तुम्हाला असं वाटत असेल की आपण कनेक्ट करूया तर प्लीज तुम्ही कनेक्ट करा, आणि लिंक्डइनवरती आणि सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती सरांना आणि कंपनीला. सो सर, आपण सिव्हिल इंजिनियर्सबद्दल बोललो. मला असं वाटतं आपण जर कॉलेजच्या याच्यामध्ये जर गेलं, कॉलेजेस जिथं आपल्याला एज्युकेशन भेटतं, तर तिथे याचा अजून जास्त उल्लेख का नाही होत आहे, किंवा असं काय आहे की बाबा तिथं काय व्हायला पाहिजे? आता मी जेव्हा काय होते मला, आता मी जेव्हा कॉलेजला होतो, कन्स्ट्रक्शन केमिकल विषयी आम्हाला काहीच माहित नव्हतं. आणि आता जेव्हा आम्ही कॉलेज सोडून आता 25-30 वर्ष झालेले आहेत, कन्स्ट्रक्शन केमिकल शिवाय कन्स्ट्रक्शन नाहीये. एवढा मोठा फरक पडलेला आहे. म्हणजे त्यावेळेस आपल्याला फक्त सिमेंट आहे, सिमेंटमध्येच आपण सगळं करायचं. पण आता आपल्याला जर सस्टेनेबिलिटी पाहिजे तर सिमेंटचा वापर कमी व्हायला पाहिजे, इन्व्हायरमेंट फ्रेंडली पाहिजे तर तुम्हाला सिमेंटचा वापर कमी व्हायला पाहिजे.
म्हणजे सगळ्या गोष्टी अचीव करायला कन्स्ट्रक्शन केमिकल्स कुठले आहेत, ते कसे वापरायचे, ह्याच्याविषयी काही जर आपल्याला काम करता आलं शाळा कॉलेजेसमध्ये तर मी करायला रेडी आहे. मी कॉलेजमध्ये जाऊन ह्याच्यावरती सेशन घेऊ शकतो की बाबा कन्स्ट्रक्शन केमिकल्स काय रोल पार्ट करतात. बरोबर. शिकवत असतील आता पण कॉलेजेसमध्ये, पण फार मोठ्या स्केलमध्ये पण नसणार शिकवणं, कारण हा स्कोप खूप मोठा आहे. कन्स्ट्रक्शन केमिकल कुठं कुठं वापरलं जातं हेच माहित नाही अजून एक साईटवरती काम करणाऱ्या इंजिनियर्स लोकांना. बरोबर. आणि एवढी जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे तिकडे बिझनेस आणि खूप 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 जॉब म्हणजे फक्त कन्स्ट्रक्शन केमिकल्स इंडस्ट्रीमध्ये आता बऱ्याच पेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आल्या. आधी फक्त पेंटच बनवायच्या, आता त्या सगळ्या कन्स्ट्रक्शन केमिकल्स बनवतात. त्यांना पण हे सेल करायला टेक्निकल माणसं पाहिजेतच ना. राईट. जर ह्याविषयीचं नॉलेज इंजिनियर्सला कॉलेजमध्येच मिळालं तर त्यांची प्लेसमेंट फास्ट होईल आणखी. कारण याच्याविषयीचं नॉलेज तुटपुंज अवेलेबल आहे. डिटेलमध्ये जर आपण त्यांना देऊ शकलो, काही त्यांच्यासाठी जर आपण करू शकलो तर नक्कीच मला ते करायला आवडेल. कारण जिथून इंजिनियर्स बाहेर येतात, शाळा कॉलेजेस जे काही कॉलेजेस आहेत, इंजिनिअरिंग कॉलेज आहेत, डिप्लोमा कॉलेजेस, तिथं आपल्याला ह्याच्यावरती अवेअरनेस प्रोग्राम घेता येतील. बरोबर. कारण एवढा मोठा सेक्टर आहे की प्रत्येक फील्डमध्ये प्रत्येक गोष्टीवरती आपण बोलायला बसलो 7-7 दिवस बोलू शकतो आपण. नुसतं प्रिकास्ट बघितलं तर प्रिकास्टचं आपण फक्त ब्रिजेस बघतो, पण त्याच्या मागं किती मोठी टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व आहे. ट्रू. असं खूप मोठे विषय खूप मोठा आहे कन्स्ट्रक्शन केमिकल्स. तुम्हाला म्हटलं ना की 6,500 प्रोडक्ट एक कंपनी मॅन्युफॅक्चर करते. 6,500 प्रोडक्ट्स कंपनी मॅन्युफॅक्चर करते, ते फक्त प्युअरली कन्स्ट्रक्शन फील्डमधले. तर विचार करा की त्या प्रोडक्टवरती त्यांनी R&D किती केली असेल. बापरे. तर अशा प्रोडक्ट्स विषयी आपल्याला लोकांना सांगायला नक्कीच आवडेल. नक्कीच. मला वाटतं कन्स्ट्रक्शनमध्ये अजून एक सेगमेंट आहे जो आपण म्हणतो की इंटेरियर डिझाईन. आजकाल सध्या खूप लोक तिकडे वळतात आहे, इंटेरियरमध्ये काम करतात आहे. सो इंटेरियर डिझाईनमध्ये ज्या काही रिक्वायरमेंट्स आत्ता चेंज होतात आहे, काही नॅचरल स्टोन किंवा एक मिनटं नॅचरल स्टोनच ना. सो इंटेरियर डिझाईनमध्ये नवीन नवीन ट्रेंड वगैरे येतात आहे, जसं की नॅचरल स्टोन वगैरे आजकाल यूज केलं जातं. तर आपण या इंडस्ट्रीसाठी केमिकल इंडस्ट्री, तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये ते कशी हेल्प करते किंवा कसे त्या रिक्वायरमेंट आपण भरून काढतो. इंटिरियर डिझायनिंगमध्ये आता म्हणजे लोकांच्या डोक्याला चालना खूप आहे इंटिरियर डिझायनर्सच्या, आणि ते नवीन नवीन चॅलेंजेस घेऊन येतात. हां ना. आता काय झालं की जागेच्या किमती एवढ्या भयानक वाढल्या. 10,000 15,000 रुपये स्क्वेअर फूट आहे. मग ते म्हणतात मला ही वॉल नाही पाहिजे. वॉल नाही पाहिजे तिथं दुसरं काय ते बॅरियर पाहिजे. समजा तुमच्या टॉयलेटमध्ये एखादी वॉल तुम्ही काढून टाकली, तिथं बॅरियर पाहिजे काहीतरी, त्याच्यावर तुम्हाला टाईल्स लावायचे. मग अशा ठिकाणी आम्ही इंट्रोड्यूस होतो. काढून आम्ही म्हणतो तुम्ही टॉयलेटची वॉल काढून टाका, काही अडचण नाही. त्याच्यासाठी लागणारं टाईल फिक्सिंगसाठीचं पॅनेलिंगचं सोल्युशन पूर्ण आमच्याकडे अवेलेबल आहे. ओके. आता जिथं तुमची वॉलची थिकनेस 150-200 mm जायची, तिथं तुमची 50 mm झाली तर तुमची 100 mm ची स्पेस वाचली. त्यांच्यासाठी खूप मोठी झाली ती स्पेस. राईट. स्पेस वाचवणं हे इंटेरियर डिझायनरचं काम आहे, आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना हेल्प करू शकतो 100%. बरेच इंटेरियर डिझायनर कनेक्टेड आहेत की ज्यामध्ये ते स्पेस सेव्ह करतात. स्पेस सेव्ह म्हणजे खूप मोठा चॅलेंज आहे स्पेस सेव्हिंगचा आजच्या तारखेला. आणि जागेची किंमत आपण बघता, आणि पुणे मुंबई तर मग खूप खूप स्कोप त्यामध्ये आहे. आणि मग तिथं सगळा प्ले जो आहे तो कन्स्ट्रक्शन केमिकलचाच रोल आहे त्याच्यामध्ये. मग तुम्ही प्लायवूडच्या वॉल्स करा, त्याच्यावरती चिटकवण्यासाठी केमिकल तुम्ही सिमेंटनी टाईल चिटकू शकत नाही, नॅचरल स्टोन चिटकू शकत नाही. बरोबर. मग त्याला चिटकवायला वेगळ्या प्रकारचे केमिकल लागतील. तिथं त्याला प्लायवूडला वॉटरप्रूफिंग करायला तुम्हाला वेगळ्या प्रकारचे केमिकल लागतील, कारण वेट एरिया झाला टॉयलेटचा, तर तिथं तुम्हाला वेगळ्या प्रकारचे केमिकल लागतील. त्याला वेगळ्या अँगलनी तुम्हाला बघायला पाहिजे. पूर्ण ते युनिट वेगळं डिझाईन करायला पाहिजे, तर त्याच्याने तुमचं जे चांगलं केलं आहे क्रिएटिव्हिटी ती नंतर जाऊन मग ती डिस्टर्ब होईल. राईट. आणि आता काय झालं की इंटिरियरमध्ये की सिलिंगला ग्रॅनाइट मार्बलची नवीन ट्रेंड येतोय. आता सिलिंगला ग्रॅनाइट मार्बल लावायचा विचार करू शकतो आपण, पण लावायचं कसं? वरती ग्रॅनाइट बघितलं की आपल्याला भीती वाटते, फुलं अरे वरतून खाली पडणार तर नाही ना ते. तर आम्ही असे बरेच प्रोजेक्ट केले की जिथं आम्ही सिलिंगला वरती मार्बल्स लावलेले सिलिंगला. बापरे. ते पण त्याच्यामध्ये सगळ्या त्या वेन्स मॅच करून वरती 20-20 फूट हाईटला आम्ही मार्बल लावले. ग्रॅनाइटचं सिलिंग केलेलं आम्ही बरेचसे. तर आमच्याकडे ते नो हाव आहे, आम्ही त्यामध्ये त्यांना मदत करू शकतो. राईट. प्लस इव्हन आता काय झालं की टाईलचे साईजेस पण चेंज झालेले आहेत. मोठ्या साईजेस. पहिलं आपण बघायचो छोटे छोटे टाईल्स होत्या, आता आपल्या हातात बसणार नाही तेवढ्या मोठ्या 6-6 फुटाच्या टाईल्स झाल्यात. लावायच्या कशाने? आता बऱ्याचदा काही इंटिरियर डिझायनर त्याचा स्टडी करून करेक्ट प्रोडक्ट सजेस्ट करतात, पण काही इंटिरियर्सकडे त्याचा नॉलेज नाही आहे. ते त्याच्या मेसनला म्हणतात तू सजेस्ट कर, आम्ही वापरतो. ओके. इथं आमचा रोल येतो. आम्ही त्यांना सांगू शकतो की इंटिरियर डिझायनरला की तुम्ही आमच्याशी थोडंसं कन्सल्ट करा. ओके.
नॉट नेसेसरी माझ्याकडनं प्रॉडक्ट घ्या, हम्म. पण कमी कमी तुम्ही Obviously. आम्हाला कन्सल्ट करा, बरोबर. कारण पुढे जाऊन क्लायंटला प्रॉब्लेम होणार आहे. हम्म. कारण अशा मोठ्या टाईत लावल्या तर चुकीचा प्रॉडक्ट लावला ते केमिकल्सनी लावणार ते हम्म. पण चुकीचं केमिकल, कारण का आता केमिकल्समध्ये ॲडेझिव्हमध्ये ग्रेड्स आहेत बरेचसे, खूप आहेत. तर ते ग्रेड कुठं सुटेबल माहीत नाही. बरोबर. चांगल्या ब्रँडेड कंपनीचं वापरतील, हम्म. पण चुकीचं वापरून काय फायदा नाही ना, हम्म. ती रिक्वायरमेंट फुलफिल होणार नाही. खरंय. त्यामुळे आम्ही म्हणतो की तुम्ही कन्सल्ट करा आमच्याशी, हम्म. आम्ही तुम्हाला करेक्ट प्रॉडक्ट सजेस्ट करू. जबरदस्त. आणि आपल्याकडे रेंज आहे, हम्म. त्यामध्ये तुम्ही प्रॉडक्ट आणि तुमची इकॉनॉमी त्याच्यामध्ये Plan अचीव करू करू शकता, शकता. प्लॅन करू शकता सही. त्याच्यामध्ये. सही. इव्हन आता तुम्ही म्हटलं की नॅचरल स्टोन्स, हम्म. खरंच नॅचरल स्टोन्समध्ये आता खूप व्हरायटी आलेली आहे. हो. आणि इंडियन नॅच स्टोन्समध्ये पण म्हणजे आपण जांबा स्टोन वापरतो बऱ्याच ठिकाणी, हम्म. बऱ्याच ठिकाणी जैसलमेर वापरतो. हे सगळे ॲब्सॉर्बंट सरफेसेस आहेत, ओके. आणि जर एक्सटर्नली लावलं तर पाणी ॲब्सॉर्ब करून आतमध्ये ओल येते किंवा त्याचा लुक चेंज होतो. ओके. आणि बऱ्याच आर्किटेक्ट्सला, इंटिरियर डिझायनरला हम्म. लुक तोच पाहिजे असतो. हम्म. आता काही केमिकल्स असे पण आलेले आहेत की ज्याच्यामध्ये ते केमिकल लावलेलं दिसत पण नाहीत. ओके. नॅचरल स्टोनचा लुक नॅचरल ठेवतात हम्म. आणि तुमच्या प्रोजेक्टची एनहान्समेंट करतात. हम्म. मग तुम्हाला लुक काय पाहिजे त्याच्यामध्ये पण केमिकल्स वेगवेगळे आहेत. हम्म. काही केमिकल तुमच्या नॅचरल स्टोनचा लुकच चेंज करतात, हम्म. त्याच्यातले आतले जे काही वेन्स आहेत ते उठून दाखवतात एकदम, ओके. आणि त्याच्यावरती algae फंगस वगैरे काही जमा होत नाही, त्यामुळे हम्म. त्याच्यावरती कुठले स्टेन्स राहत नाही. हम्म. म्हणजे जशी रिक्वायरमेंट असेल नॅचरल स्टोन लावल्यानंतर आर्किटेक्टच्या व्ह्यूमध्ये तशा प्रकारचे केमिकल्स अवेलेबल आहेत. ओके. बढिया. त्यामुळं नक्कीच हे कन्स्ट्रक्शन केमिकल फील्ड हम्म. आणि नॅचरल स्टोन ह्याचं खूप हम्म. जवळचं नातं आहे. सो तुम्ही अजून एक विषय आहे की कारण ह्याच्याच रिगार्डिंगमध्ये म्हणजे विषय काय होतो की नेहमी एक बिल्डरची नेहमी कंप्लेंट आहे ह्याच्याच सोबत की बरोबर. नाही का लिकेजेस, वॉटरप्रूफिंगचा विषय. करेक्ट नाही करेक्ट का, आपण करेक्ट. किती न्यूज ऐकतो याच्या आजकाल. आणि सो मग इकडे मला वाटतं की आपण सगळ्यांना आयडिया द्यायला पाहिजे, सगळ्यांना सांगायला पाहिजे की बाबा ह्याच्यातनं कसं बिल्डर कसा सॉल्व्ह होईल आणि एंड कस्टमर पण त्याला पण कसं नाही सॉल्व्ह नाही, हा खूप मोठा प्रश्न आहे. कसं आहे, वॉटरप्रूफिंग कुठं कुठं लागतं. होईल. आता सगळ्या बिल्डिंगला ऑलमोस्ट बेसमेंट आहेत. राईट. बेसमेंटचं वॉटरप्रूफिंगचं पूर्ण सोल्युशन वेगळं आहे. त्याच्यामध्ये 2 लेअर 3 लेअर वॉटरप्रूफिंग सिस्टीम्स येतात. नॉर्मली बरेच बिल्डर सिंगल लेअर सिस्टीममध्ये काम करून जातात. फ्युचरमध्ये काय प्रॉब्लेम आलाय, ते डिपेंडंट असतात त्या कॉन्ट्रॅक्टरवरती. राईट. पण तुम्ही जर सिस्टमच डबल लेअर 3 लेअरची घेतली सुरुवातीला इनिशियल थोडासा खर्च वाढेल, पण फ्युचरमध्ये तुमच्या ब्रँडला काही होणार नाही, कारण एक सिस्टीम फेल झालं तर दुसरी लाईव्ह सिस्टीम आतमध्ये असेल. अशा प्रकारच्या सिस्टम्स आपण डिझाईन करतो राईट. आणि त्याच्यामध्ये काम करतो. म्हणजे बेसमेंटसाठी तुम्ही 2 सिस्टीम 3 सिस्टीम्स घेऊ शकता. जे वॉटरिंग सिस्टीम्स म्हणतो आपण, कुठल्या प्रॉडक्टचं आपण त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करत नाही. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स, वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स, मल्टिपल प्रॉडक्ट्स एकत्र करून आपण सिस्टीम बनवून देतो त्याच्यामध्ये, आणि मग ते तुम्हाला लॉंग टर्म इफेक्ट देतात चांगले. कारण तुमचा पण व्ह्यू तोच आहे ना बिल्डरचा पण, की माझ्या क्लायंटला त्रास नाही व्हायला पाहिजे. बरोबर आहे. ॲब्सोल्युटली. आपण बऱ्याचदा बघतो की प्रोजेक्टमध्ये की पाऊस पडला की बेसमेंटमध्ये गळती चालू झाली, झरे लागले आणि पाण्यामध्ये गाड्या बुडल्या, असे न्यूज बघतो आपण. हो. तसे जर होऊ नको माझ्या प्रॉब्लेम, तर आपल्याकडे त्याचे सोल्युशन्स आहेत. हे झालं बेसमेंटचं. बेसमेंटमधनं वर आला की आपण पोडियमवरती आता सगळीकडे गार्डन स्पेस बनवलेली आहे आपण. हो. गार्डनवरती झाडं लावतो आपण. झाड आलं की झाडाच्या मुळे आपण बघतो की कुठल्याही कॉन्क्रीटला फाडून जाऊ शकतं. मग अशा ठिकाणी त्याला लागणारे केमिकल्स वेगळे असतात की जे तुमच्या झाडाच्या मुळांना पेनिट्रेट होण्यापासून रोखू शकतात. अशा प्रकारचे प्रॉडक्ट सिस्टम्स आपण डेव्हलप केलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुमच्या पोडियमवरती तुम्ही सेफली करू शकता. आता अजून ॲडव्हान्स झाले पुण्यामध्ये, तर आता सर्रास चालू झालं की खाली पार्किंगला जागा पुरत नाही, पोडियम लेवलला सगळीकडे कार पार्किंग आहेत आणि टॉप टेरेसला वरती मोकळा स्पेस आहे ना, तर तिथं मग ते गार्डनिंग चालू आहे आता तर ते अजून टॉप फ्लोअरवाला घाम फुटायला लागला की आता माझ्यावरतीच गार्डन आहे, सिरियस गळलं तर मलाच प्रॉब्लेम आहे. हो. पण आपल्याकडे प्रॉडक्ट्स प्रूव्हन आहेत असे की गेले 15-20 वर्ष वापरलेत पुण्यातल्या प्रोजेक्टमध्ये. की आयडिया पण चांगली आहे ना ती, टॉप फ्लोअरला म्हणजे टेरेसला पण गार्डन करा. करेक्ट. आणि पण त्याच्या खालच्याला प्रॉब्लेम वाटणारच. आता आम्ही बऱ्याच प्रोजेक्ट बरोबर काम केलेलं आहे. पंचशील बरोबर आम्ही काम केलेलं आहे, काही पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमध्ये सोनेग्रा बरोबर काम केलेलं आहे. टॉप टेरेसला त्यांनी गार्डनिंग केलेलं आहे आणि आम्ही त्यांना परफेक्ट सोल्युशन दिलेलं आहे. सही आहे. आणि त्याच्यामध्ये काय झालं की पूर्णपणे गार्डन करा, काही करा, पण ती पूर्ण सिस्टीम डिझाईन करावं लागते त्याच्यामध्ये. फक्त एक प्रोडक्ट देऊन चालत नाही कुठं. त्याच्यामध्ये सिस्टम डिझाईन त्याच्यामधून काम केल्यानंतर ते परफेक्ट काम होऊन जातं त्याच्यामध्ये. जबरदस्त. आणि वॉटरप्रूफिंग हा खरंच म्हणजे कसं आहे, जिव्हाळ्याचा विषय प्रत्येकाच्या. आणि जर टॉयलेट वॉटरप्रूफिंग जर लीक झालं तर घरातल्या मालकाला पण शांती नाही आणि बिल्डरला पण शांती नाही आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये
तिन्ही सेगमेंटला म्हणजे तुमच्या बेसमेंटचं केमिकल्स वेगळे आहेत, टॉयलेटचे वेगळे आहेत, पोडियमचे वेगळे आहेत, टॉप टेरेस, तुमची रिक्वायरमेंट झाली की आपण सिस्टम चेंज करतो. जबरदस्त. इव्हन आता काय झालं की आपण वॉटर टँकमध्ये पण फूड ग्रेड कोटिंग्स देतो, तिथं अलगी फंगी जमा होत नाही. असे विविध प्रकारचे केमिकल्स वॉटरप्रूफिंगमध्ये आलेले आहेत. राईट. आणि त्याच्यावरती आम्ही डिस्कशन करतो, तुमची रिक्वायरमेंट अनालिसिस करतो आणि सही मग आहे. प्रॉडक्ट आणि सिस्टम सजेस्ट करतो. ॲप्लिकेशनच्या टीम्स पण आपल्याकडे आहेत. Right. ॲप्लिकेशन तसं पाहिजे त्या पद्धतीने आपण करून देतो. सुपर. म्हणजे खूप व्हरायटी ऑफ वॉटरप्रूफिंगमध्ये आता केमिकल्स आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की म्हणजे आपल्या ह्या डिस्कशनवरून आपल्याला दिसतंच आहे की काय डिमांड मार्केटमध्ये डिमांड पण तेवढीच आहे बरोबर आहे. आणि सप्लायला तेवढा चान्स पण आहे. करेक्ट. ठीक आहे ना. आणि याच्यावरूनच बिझनेस चालतो. करेक्ट. बरोबर ना. सो याच्याच संदर्भात मला पुढचं प्रश्न विचारायचा होता की बाबा या इंडस्ट्रीचं तुम्हाला काय वाटतं, ज्या लेवलनी आता डेव्हलपमेंट सुरू आहे रिअल इस्टेटमध्ये किंवा आपल्या या सगळ्या सेगमेंटमध्ये, नेक्स्ट 5 वर्षात काय वाटतं की ही इंडस्ट्री कुठे आणि कशा पद्धतीने रन होते? कन्स्ट्रक्शन केमिकल ही इंडस्ट्री जी आहे ना, आत्ता त्याचं पेनिट्रेशन मार्केटमध्ये 10-12% आसपासच आहे. हो. म्हणजे एवढा मोठा स्कोप अजून आहे तिथं. ओके. एवढ्या जरी आपल्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या वाढल्या, आता सिमेंट कंपन्या पण ह्या फील्डमध्ये आल्यात, कन्स्ट्रक्शन केमिकल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आलेल्या आहेत. त्यांचं स्वतःचं सिमेंट आहे. हो. काही पॉट सिमेंट लागतोच त्या कन्स्ट्रक्शन केमिकल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, त्या पण उतरल्या त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही समजू शकता की पेंट मॅन्युफॅक्चरर ह्याच्यात आलेले आहेत, सिमेंट मॅन्युफॅक्चरर ह्याच्यामध्ये आलेले आहेत, बाहेरच्या MNC ह्याच्यामध्ये आलेले आहेत, इंडियन कन्स्ट्रक्शन केमिकल मॅन्युफॅक्चरर आहेत. पण तरी पण हा जो आहे ट्रेंड 10-12% पुढे गेलेला नाही अजून. 10-12%चा 25% जर झालं तर डबल सगळं लागणार आहे. आत्ता आहे त्याच्यात डबल सगळं लागणार आहे. किती स्कोप आहे तुम्ही विचार करू शकता. आणि बिझनेस शेवटी डिमांड अँड सप्लायवर चालतो. करेक्ट आहे. करेक्ट. आणि खूप मोठा डिमांड आहे. आणि हे पण एक अनालिसिस आहे ना सर, जर एवढ्या कंपन्या प्लॅन आउट करतात मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जातात, दॅट मीन्स की त्या किती स्कोप आहे, स्कोप किती एवढा स्कोप मोठा आहे. कारण याच्यामध्ये अगोदर काही मक्तेदारी होती MNC कंपन्यांची, आता इंडियन कंपनीज पण तेवढ्याच ताकदीने उतरल्यात. जबरदस्त. बहुत बढिया. सो मला वाटते सर आपण तुमच्या विजनवरती येऊयात. तुमचं कंपनीचं काय विजन आहे काय ना, आपण माइंडसेटवरती बोलतोय. सो दॅट्स वाय हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे की बाबा एक एंटरप्रेन्युअर किती आणि कसा विचार करतो आणि कुठंपर्यंतचा विचार करतो. करेक्ट. सो दॅट्स वाय माझा हा प्रश्न आहे की कसा विचार केला पाहिजे आणि किती विचार केला पाहिजे. आता आमचं विजन म्हणाल तर आम्हाला असा ब्रँड बनायचा आहे पुण्यामध्ये की प्रत्येक माणूस कन्स्ट्रक्शन केमिकल घेताना आमच्याशी कन्सल्ट करेल. कारण आम्हाला फक्त विकायचं नाही आहे कुठल्या प्रॉडक्ट, त्याची सस्टेनेबिलिटी आणि त्याचा इम्पॅक्ट इंडियावरती, भारतावरती काय होतोय. राईट. म्हणजे बाहेरून जर बघितलं की कुठं काय झालं, त्याचा इम्पॅक्ट भारतात झाला म्हणून जो इम्पॅक्ट होता ना, तसा नाही यायला पाहिजे. आम्ही त्या अँगलने बघतो की आम्ही जे काही सोल्युशन देऊ ते परफेक्ट असायला पाहिजे. जबरदस्त. आणि त्यासाठी आम्ही टेक्निकल टीम आहे, आमच्या टीमचे ट्रेनिंग्स आम्ही घेतो. त्यामुळं आम्ही बेसिकली हे बघतो की प्रॉडक्ट देताना किंवा घेताना समोरच्याला वाईट नाही वाटलं पाहिजे की मी ह्याच्याकडनं का घेतला. त्याला हेच वाटायला पाहिजे की मला प्रॉडक्ट ह्याच्याकडनंच घ्यायचं मटेरियल. आणि आमचं विजनच आहे की आम्हाला पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये की असा ब्रँड बनायचा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही ट्रस्ट ठेवून त्यांच्याकडनं सर्व्हिस घेऊ शकता कुठेही. अशा प्रकारचं आमचं त्याच्यामध्ये विजन आहे. मस्त. सो तुम्ही बुक वगैरे रीड करत असाल. येस. सो असे काही बुक 1-2 रिकमेंड करू शकता तुम्ही जे की आपल्या ज्यांना याच बिझनेसमध्ये म्हणत नाही बट एंटरप्रेन्युअर जर्नीमध्ये यांना उपयोगी पडतील आणि ते का वाचले पाहिजे थोडक्यात. एंटरप्रेन्युअर जर्नीमध्ये का बुक वाचायला पाहिजे हा खूप महत्त्वाचा. तुम्ही बुक्स वाचण्यापेक्षा तुम्ही स्वतःला रीड करा. कारण बुक्स कुठले वाचायचे हे सांगायला तुमच्याकडे खूप लोक अवेलेबल आहेत आता. बरोबर. स्वतःला रीड तुम्ही किती करताय, तुम्ही स्वतःला रीड करण्यासाठी वेळ देताय का, तुम्ही स्वतःचा मोबाईल बाजूला ठेवून स्वतःवरती किती विचार करताय, हे महत्त्वाचं आहे. राईट. बुक्स रीडिंग कुठले करायचे त्यापेक्षा तुम्ही स्वतःला रीड करा हे मी सांगाल सगळ्यांना. कारण स्वतःला आपण जेवढं रीड करू त्याच्यातून जे रिझल्ट येतील ना ते कुठले बुक वाचून येणार नाही रिझल्ट. सही आहे. जबरदस्त. आणि मला असं वाटतं की एक छोटीशी प्रोसेस सांगा की आपण हे कसं करायचं. स्वतःला रीड आपण जेव्हा म्हणतोय तर काय करायचं, कुठल्या प्रोसेस, म्हणजे काही क्वेश्चन्स विचारायचे का की ज्याच्यामुळे तुम्ही स्वतःला चेक करा. हा खरा प्रश्न झाला. स्वतःला जर रीड करायचं पहिलं आपल्याकडं क्लिअर पाहिजे की मला काय बनायचं आहे. म्हणजे आपलं गोल तुमचं फायनल पाहिजे की मला काय बनायचं आहे. तुमचं गोल फायनल की तिथं जाण्यासाठीचा जो रस्ता आहे तो तुम्ही व्हिज्युअलाइज करा ना. शांत बसा का. म्हणजे नॉर्मली मी म्हणतो की तुम्ही सकाळी 3:30, 4, 5च्या रेंजमध्ये उठा, बसा आणि व्हिज्युअलाइज करा की तुम्हाला काय करायचं आहे. तो पास तुम्हाला दिसायला लागला की त्याच्यावर जाताना काय काय अडथळे ते पण दिसायला लागतात.
ते अडथळे सर्वाईव्ह कसे करायचे, त्याच्यावरून तुम्ही क्रॉस कसं करायचं, त्याच्यावरती तुम्ही विचार करा की तुमचे सगळे अडथळे तुमच्या मनातून निघून जातील, मग ते अडथळे समोर येणारच नाहीत. तुमचा गोल डिफाईन करा तुम्ही पहिलं. जबरदस्त. ह्यालाच मी म्हणतो की तुम्ही स्वतःला रीड करा. काय आहे ना सर, आपण मोठा बिझनेस करायचा ना, काही वेळा असं असतं की मोठे कनेक्ट हवे, ठीक आहे ना. करेक्ट. सो आपण त्याला एक अशी लँग्वेज घेऊयात की आपण म्हणतो की आपल्याला कमर्शियल आणि काही मोठे प्रोजेक्ट्स करायचे आहेत. तर एक आहे पहिले की कनेक्शन्स, जो तुम्ही Correct. सांगितले की कनेक्शन इम्पॉर्टंट आहेत, तुम्हाला कनेक्ट करणं इम्पॉर्टंट आहे. तर जेव्हा कमर्शियल प्रोजेक्ट्समध्ये जातोय, म्हणजे तुम्ही काम करताय, तर ते कशा पद्धतीने करतो, कसं काम करतो आणि त्या लोकांपर्यंत आपण कसं कनेक्ट करतो हा आणि प्रश्न. काय सोल्युशन देऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये कमर्शियलला तुम्ही केलं, रेसिडेन्शियलला प्रोजेक्टला काय होतं की नॉर्मली तोच टिपिकल पॅटर्न सगळीकडे असतो. बरोबर. तुम्हाला टॉयलेटमध्ये टाईल्स लावायचे, हम्म. फ्लोअरला टाईल्स लावायचे. कमर्शियलला गेलं की तिथं सगळे सिच्युएशन चेंज होतात. तिथं तुमच्या नॉईज लेवलला पण काहीतरी व्हॅल्यू आहे, सही आहे. तिथं तुमच्या AC कन्झम्पशनला पण व्हॅल्यू काहीतरी, तिथं तुमच्या हीट कन्झम्पशन म्हणजे तुमच्या एनर्जी कन्झम्पशनला पण व्हॅल्यू काहीतरी. बरोबर. ह्या सगळ्या व्हॅल्यूज कसं तुम्हाला कंट्रोल करता येतील, तुमचं एनर्जी एफिशियंट बिल्डिंग कशी होईल, तुमच्या बिल्डिंगमध्ये पॉवर कन्झम्पशन कसं कमी होईल, त्यासाठी काही प्रोडक्ट्स आहेत. नॉईज लेवल तुमच्या फ्लोअरचा कसा कमी होईल. आता आपण बघतो की प्रत्येक फ्लोअरमध्ये कार्पेट लावलेलं असतं, बाय डिफॉल्ट आपण हो. कार्पेट लावतो, आणि कार्पेट कशाने लावतो हे आपल्याला माहीत नाही आहे. आता जे काही कार्पेट लावतात ना, ते सगळे व्होलाटाईल कंटेंट म्हणजे VOC कंटेंट असलेले प्रॉडक्टने लावतात. मग लो VOC कंटेंट किंवा 0 VOC कंटेंटमधले प्रॉडक्ट आपण आणलेले आहेत मार्केट, त्याच्याने आपण कार्पेट लावू शकतो. सही आहे. कारण कार्पेट हा विषय असा आहे की तुम्ही तिथं 24 तास असता आणि ते चिटकवलंच जर व्होलाटाईल कंटेंटने तर तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट लॉंग टर्म होणार आहे. तर असे प्रोडक्ट्स पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि काही आपण बघतो की कमर्शियल प्रोजेक्टला स्पॅन मोठे असतात, तिथं टाईल्स लावणं फिजिबल नसतं, बरोबर. कार्पेटच लावतात, कार्पेट टाईल्स लावतात. कार्पेट टाईल्स बऱ्याचदा काही चहा पाणी बोलला खराब झाली तर ते काढणं काही लोकांना अवघड जातं किंवा क्लीन करणं. तर आपल्याकडे काही सोल्युशन असे पण आहेत की तुम्ही तेवढे इंडिव्हिज्युअल टाईल काढा, क्लीन करून आणून परत ठेवा, त्याला वेगळं केमिकल लावायची परत गरज नाही. जे केमिकल तुम्ही अगोदर लावलेलं आहे त्याच्यावर ते सर्वाईव्ह करेल. म्हणजे कम्प्लीट सोल्युशन आपल्याकडे अवेलेबल आहे बरोबर. कमर्शियल प्रोजेक्टसाठी. म्हणजे तुमचं बाहेरून येणारं हिट पण तुम्ही रिपल करा, बरोबर. त्याच्या व्हॅल्यूज पण आपण कमी करू शकतो, ज्याच्याकडे तुमचं आतमधल्या पण तुमच्या ACचं कन्झम्पशन कमी होईल, तुमचे नॉईज लेवल्स आपण कमी करू शकतो, त्याच्यासाठी पण आपल्याकडे प्रॉडक्ट्स आहेत. सही आहे. ह्या सगळ्या सिस्टम्स पूर्ण कमर्शियल सिस्टममध्ये पण अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, आणि त्याच्यावरती पण आपण काम करतो. राईट. सो मला असं वाटतं की ऑलमोस्ट तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करताय, जेवढी वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला आणि ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय, सो मला निश्चितच मला असं वाटतं की सगळ्यांना त्याची आयडिया आली असेल की वाय दिस इंडस्ट्री, कसं काम करते इंडस्ट्री आणि कुठल्या लेवलपर्यंत जाणारी ही इंडस्ट्री आहे. सो आणि ज्यांना बिझनेस करायचा आहे, जे जॉब करताय, स्विच करायचं, मला वाटतं आपण सगळ्या क्वेश्चन्सना हात घातलेत. येस येस. तुम्ही कस्टमरपर्यंत कसे पोहोचू शकता, कस्टमर टिकवायचा कसा, सो ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण आत्ता डिस्कशन केलं. सरांचा एक माइंडसेट जाणून घेतला की जेणेकरून हे ते बिझनेस कसे करतात आहे आणि आपण कशा पद्धतीने त्यांच्याकडनं त्या लर्निंग्स घेऊ शकतो आणि आपल्या बिझनेसमध्ये त्याचे रेफरन्स म्हणून यूज करू शकतो. सो अगेन, सो शेवटी सर मी एक म्हणेल की तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला ते तर म्हणजे आपला पॉडकास्ट कसा वाटला त्याच्याबद्दल पण, आणि दुसरं की तुम्हाला अजून काय असा मेसेज द्यायचा आहे या सगळ्या ऑडियन्सला की ज्यांनी आपला हा पॉडकास्ट बघत आहेत, तो काय मेसेज असेल आणि तुम्ही काय सजेस्ट कराल, हे मला वाटतं की आपल्या ऑडियन्सला सांगावं. आता लीड्स टू सेल बरोबर हा माझा पहिलाच पॉडकास्ट आहे, आणि सिद्धांत आणि आम्ही दोघं सॅटर्डे क्लबचे मित्र आहोत. येस. आता सॅटर्डे क्लब काय तर हा महाराष्ट्रीयन व्यावसायिकांना ग्रो करायचा एक प्लॅटफॉर्म आहे. येस. तिथं माइंडसेट तर चेंज होतोच आहे, प्लस जसं तुम्ही म्हणाल की काय मेसेज द्याल तुम्ही. येस. जॉब सोडा, बिझनेस चालू करा. जर तुम्ही कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये यायचं काम करू शकत तर माझ्याबरोबर ऑपॉर्च्युनिटी आहेत अवेलेबल. येस. कारण मी ज्या फील्डमध्ये आहे तिथं मी बऱ्याच लोकांना सामावून घेऊ शकतो. सही. कारण आपला उद्देश हेच असायला पाहिजे की जर आपल्याला महाराष्ट्राला जगाच्या पातळीवर न्यायचं असेल कुठे, तर महाराष्ट्रात जास्तीत जास्त व्यावसायिक निर्माण व्हायला पाहिजे. मी थोडासा त्याच्यावरती हातभार लावू शकतो, कणभर मी त्याच्यामध्ये मदत करू शकतो. अरे वा. काही लोकांना त्याच्यामध्ये आपण व्यवसाय कसा करायचा त्यासाठी आपण मदत करू शकतो. मी जो व्यवसाय करतो त्यामध्ये पण त्यांच्यासाठी काय ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहेत त्याच्यावरती पण त्यांना गाईड करून त्यांना सामावून घेऊ शकतो. नक्कीच. सो थँक्यू सो मच सर. थँक्यू खूप सिद्धांत. छान टाईम दिलात तुम्ही, खूप व्यवस्थित क्वेश्चन्स घेता आले आणि मला वाटते भरपूर व्हॅल्यूज मिळाल्या असतील. मला खूप व्हॅल्यूज मिळाल्या, मला पण काय शिकायला yes. मिळालं.
थँक्यू सो मच. आपण बाकी ऑडियन्सवरती ठेवूयात की त्यांना काही क्वेश्चन असतील किंवा तुम्हाला भेटायचं असेल तर ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतीलच, असं आपण डिस्क्रिप्शनमध्ये Yes. देऊयातच. ठीक आहे. सो अगेन थँक्यू सो मच पॉडकास्टला आल्याबद्दल. पुन्हा भेटूयात. धन्यवाद सिद्धांत. थँक्यू. येस, थँक्यू.